प्रतापगडाच्या ऐतिहासिक कुशीत जिथं मावळ्यांची पावलं उमटली तिथंच उभा आहे एक जिवंत इतिहासाचा देखावा, शिवकालीन गाव। या शिवकालीन गावात पाऊल टाकताच जणू काळाचा पटच मागे फिरतो। डोळ्यापुढे उभा राहतो 16व्या-17व्या शतकातला खऱ्या अर्थानं जगलेला शिवकालीन महाराष्ट्र। चोहोबाजूंनी मातीच्या भिंती, गवताची छप्परं आणि परंपरागत वेशातील ग्रामस्थ, हे सारं आपल्याला त्या काळातल्या जीवनशैलीचा प्रत्यय देत असतं। गावात प्रवेश करताच मातीच्या वाटा, बाजूला चिरपरिचित झोपड्या, गवताची छप्परं आणि परंपरेचे कडेकोट पालन करणाऱ्या वेशातील स्त्री पुरुष, हे सारं काही इतिहासाला स्पर्श करण्याचा अनुभव देतं। एकीकडे विणकर हातमागावर काम करताना दिसतो तर दुसरीकडे कुंभार माठ घडवतो। लोहाराची धगधगती भट्टी आणि त्याच्या हातातील ठोक्यांचा आवाज ही त्या काळातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची साक्ष देणारी दृश्य। बैलगाडीतून प्रवास करणारे, शेण गोळा करणाऱ्या महिलांपासून ते भाजीपाला विकणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक पात्र जणू त्या काळातलं वास्तव जगवतंय। लहान मुलं पारंपरिक खेळ खेळताना, आजीच्या गोष्टी ऐकताना वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते। शिवाजी महाराजांचा अद्वितीय वारसा फक्त किल्ल्यांपुरता मर्यादित नाही, तर त्या काळचं सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनही तितकंच समृद्ध होतं। आणि हाच अनुभव या शिवकालीन गावाच्या देखाव्यातून पर्यटकांना मिळतो। शिस्तबद्ध आराखड्याने उभारलेला हा देखावा म्हणजे इतिहासाच्या जिवंत स्मृतींचं दर्शन। हे गाव पाहताना आजच्या पिढीलाही अभिमान वाटतो, कारण आपण त्या शूर योद्ध्यांचे वंशज आहोत ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं। जाओ जाओ तुम ये बघावं लागेल पूर्ण। असे घर होते पहिले। हे एक मित्रांनो शिवकालीन घर आहे। प्युअर सागवानाचं हे लाकडावर केलेलं नक्षीकाम, घरातील माणसे, पानपुडा, आदरातिथ्य, हे संदूक, इथे जे मुख्य व्यक्ती असायचा तो बसायचा। आडकिट्टा वगैरे अशा प्रकारे शिवकालीन गाव, ऋषी वृंदावन। ठीक है।